फायनली आपण पाहतोय आता ऊर्जाने सगळ्या लोकांसमोर हर्षवर्धनला एक्सपोज केलेलं असतं. त्याची लाज काढलेली असते. आता हे सगळं होत असताना तिथे शौर्य सुद्धा पोहोचलेला असतो. शौर्यला कळून चुकलेलं असतं. ऊर्जाने आतापर्यंत जे काही केलंय ते अगदीच चुकीचं नाहीये. तिचा मेन्शन चुकीचा असू शकतो, पण तिने केलेलं प्रकरण चुकीचं नाहीये. आणि अशातच आता शौर्य हर्षवर्धन समोर उभा राहतो आणि बोलू लागतो, डॅड, डॅड, किती मानत होतो तुम्हाला, पण तुम्ही कसे निघालात? अहो, असं का वागलात तुम्ही? अहो, जरा तरी विचार करायचा ना. असं जर तुमच्या तीर्थाबरोबर कुणी वागलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? त्यावर हर्षवर्धन जोरात चिडतो आणि बोलत असतो, ए शौर्य, काय बोलतोयस तू हे? माझ्या तीर्थाची बरोबरी पद्माशी करायची नाही. त्यावेळेला हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, तीर्थ आपल्या घरातील म्हणजे तुमची मुलगी आहे, म्हणून तुम्ही तिला वेगळा न्याय देणार का? आणि पद्मा एका गरीब घरात जन्माला आली म्हणून ती तुमच्या मुलीची बरोबरी करू शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए, तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? त्यावर शौर्य म्हणत असतो, काहीच चुकीचं बोलत नाहीये मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटत असेल या प्रकरणातून आता तुमची सुटका होईल, तर अजिबात नाही. मी तुम्हाला या प्रकरणातून अजिबातच सुटू देणार नाही. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धनने आता शौर्याच्या खांद्यावर हात ठेवत असं म्हटलेलं असतं, बोल, काय करणार आहेस तू? बापापेक्षा मोठा झालास का तू? असं तसं आता हर्षवर्धनने शौर्याला म्हणतात. शौर्य म्हणत असतो, डॅड, हात काढा, मला तुमचा हात माझ्या खांद्यावर नकोय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, वेडा झालास की काय तू? या ऊर्जा शिंदेने तुला सबशेल वेडा बनवलंय. त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, मुळात तुम्ही ऊर्जाला काही बोलू नका, कारण तिने आज सगळ्यांसमोर तुम्हाला एक्सपोज केलंय. मी तर तिला आधीच बोललो होतो, माझ्या डॅडला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही. पण आज मला तुमचा खरा चेहरा कळला. त्यानंतर त्रास तुम्हाला झालाच नसेल तर त्रास मला झालाय, आणि आता मला झालेला त्रास एक वेळ मी सहन करीन, पण माझ्या ऊर्जाला झालेला त्रास मी अजिबातच सहन करणार नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनला शौर्यने म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला पोलिसात देणार आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन हसू लागतो. हर्षवर्धन म्हणत असतो, अरे वेड लागले का तुला? इथे असलेल्या कोणत्या पोलिसाच्या अंगात हिंमत आहे मला हात लावायची? हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, वाटलंच मला तुम्ही तुमची आत्तापर्यंतची पॉवर माझ्यासमोर उघड करणार, पण तुमच्या विरोधातला असा एक पुरावा माझ्याकडे आहे. जो पुरावा जर मी पोलिसांना दिला तर तुमचं खरं रूप पोलिसांसमोर उघड होणार आहे. आता हर्षवर्धनला नेमकं कळत नसतं की शौर्य कोणत्या पुराव्याबद्दल बोलतोय. आणि तेवढंच आपण पाहतोय तिथे आलेले पोलीस शौर्याला विचारत असतात, कोणाला अटक करायची आहे? शौर्याने हर्षवर्धनकडे बोट दाखवलेलं असतं आणि पोलीस तिथेच थांबतात. हर्षवर्धन म्हणत असतो, बघ, घाबरले ते माझं नाव घेतल्यावर. बोल, आता काय करणार आहेस तू? शौर्याने लगेचच आपल्या हातातील काही पुरावे पोलिसांच्या हातात टेकवलेले असतात. पोलीस ते पुरावे पाहतात आणि तात्काळ मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनला अटक करून आपल्या गाडीत भरतात. हर्षवर्धन म्हणत असतो, ए, वेड लागले का तुम्हाला? हर्षवर्धन जहागीरदारला अटक करण्याची हिंमत करताय. माहिती आहे ना परिणाम काय होईल? परिणामांचा विचार करा. तुमची नोकरी तरी टिकेल का? हे सगळं ऐकल्यावर आता पोलिसांनी हर्षवर्धनला इग्नोर केलेलं असतं आणि तात्काळ त्याला तुरुंगात नेऊन डांबलेलं असतं. हे सगळं इतकं फास्ट झालेलं असतं की विचारून सोय नाही. आता हे प्रकरण भर मीडियामध्ये गाजत असतं की आत्तापर्यंत एकही केस न हरलेल्या हर्षवर्धनला त्याच्याच मुलाने तुरुंगात टाकलं. हे सगळं ऐकून आता सगळेच अस्तव्यस्त झालेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा घरी आलेली असते. तेवढ्यात कुमुदिनीने आता ऊर्जाला विचारलेलं असतं, काय गे ऊर्जा, नेमकं काय घडलं तिकडे? ऊर्जाने स्टार्ट टू एंड सांगितल्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा, एवढं सगळं प्रकरण सगळ्यांसमोर उघड करायची गरज नव्हती.
आपल्या घरातलं प्रकरण होतं, आपण घरात मिटवू शकलो असतो. तुला हर्षवर्धनला तुरुंगात पाठवायची गरज नव्हती. त्यावेळेला कुमुदिनीला आता ऊर्जा म्हणत असते, आजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, गैरसमज? त्यावेळेला हर्षवर्धनला मी तुरुंगात पाठवलंच नाहीये, त्यांच्याच मुलाने त्यांना तुरुंगात पाठवलंय असं जेव्हा आता ऊर्जाने म्हटलेलं असतं, त्यानंतर कुमुदिनी एकदमच हादरलेली असते. अशातच आपण पाहतोय बेडरूम मधून आता ही बातमी कळल्यावर विजया धावतच बाहेर येते आणि समोर असलेल्या ऊर्जाचं सानकन थोबाड फोडते. ऊर्जाचं थोबाड फुटल्यानंतर लगेचच कुमुदिनी म्हणत असते, विजया काय करतेस तू हे? त्यावर कुमुदिनीला आता विजया म्हणत असते, आई साहेब जे तुम्ही आतापर्यंत करायला हवं होतं तेच मी करते. तुम्ही आतापर्यंत या मुलीला खूप लाडावून ठेवलंय. तुम्हीच आणलं ना शौर्य बरोबर हिचं लग्न करून? काय गरज होती? अहो, आपल्या शौर्याचं लग्न चांगल्या त्या अर्पिता बरोबर ठरलं होतं आणि तुम्हीच इथे भेळफटका करून टाकला. कुमुदिनी लगेचच बोलू लागते, विजया आता इथे बोलत बसण्याची वेळ नाहीये, तर आपल्याला तात्काळ हर्षवर्धनला सोडवण्यासाठी तुरुंगात जावं लागणार आहे. त्यावेळेला विजयाला आता लगेचच असं बोलावं लागतं, आईसाहेब तुरुंगात नाही तर पोलीस स्टेशनमध्ये बोला. त्यावेळेला तुरुंगात नाही ग, पोलीस स्टेशनमध्ये असं जेव्हा कुमुदिनी म्हणते, त्याच वेळेला विजया म्हणत असते, चला आईसाहेब मी सुद्धा येते. कुमुदिनी म्हणत असते, नाही विजया तू तिथे यायचं नाही, मी सगळं काही हँडल करते, तू इथे घरातच थांब. त्यावर विजया म्हणत असते, नाही आईसाहेब मी आत्तापर्यंत तुमचं बरंच काही ऐकलं, पण हे तुमचं ऐकणार नाही मी. असं ऐकून मात्र आता विजयाला थेट कुमुदिनीने ये असं म्हटलेलं असतं आणि लगेचच विजया कुमुदिनी बरोबर पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते. इकडे आपण पाहतोय तीर्था ही तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बाईकवरनं फिरत असते आणि तेवढ्यात कुमुदिनी तिथून जात असताना तिने ते पाहिलेलं असतं आणि लगेचच आता कुमुदिनी मनातल्या मनात बोलत असते, म्हणजे तीर्थाचंही काहीतरी प्रकरण सुरू आहे तर, पण आधी हर्षवर्धनचं मॅटर क्लोज केलं पाहिजे. तीर्थाकडे तर मी नंतर लक्ष देईन असं म्हणून आता कुमुदिनी तिथून पुढे गेलेली असते. तुरुंगात असलेला हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. तो त्या पोलिसांना म्हणत असतो, ए ओळखत नाही का मला? माझ्याशी असं वागताय, त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचार केलाय का? त्यावर आतमध्ये असलेले पोलीस हर्षवर्धन समोर हात जोडत असतात. हर्षवर्धन साहेब माफ करा, पण आमचेही हात बांधले गेलेले आहेत, त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला तुम्हाला तुरुंगात टाकावं लागलं. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे कोणी सांगितलं तुम्हाला? नाव सांग त्याचा, एक फोन करतो सगळी सिस्टम हलवून टाकतो. आता हर्षवर्धनला फोन हवा असतो, पण तिथे असलेले पोलीस अधिकारी फोन सुद्धा देत नसतात. त्यानंतर आपण पाहतोय आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली कुमुदिनी लगेचच आता तिथे आपल्या मुलाशी भेटण्याची विनंती करत असते, पण काही केल्या हर्षवर्धनच्या आईला हर्षवर्धनला भेटूच दिलं जात नसतं. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, आता नाईलाज असतं मला तुमच्या वरिष्ठांशी बोलावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर तिथे असलेला 3 स्टार इन्स्पेक्टर घाबरतो आणि तो लगेचच म्हणत असतो, अहो मॅडम प्लीज असं काही करू नका, जा तुम्ही हर्षवर्धन सरांना भेटा. आता कुमुदिनी लगेचच हर्षवर्धनला जाऊन भेटते. हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, अहो आईसाहेब सोडवा मला, काय चाललं हे सगळं? मला शौर्याने आत टाकलं आणि त्यासाठी त्या ऊर्जाची त्याला फूस आहे. कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन काळजी करू नकोस तू, मी तुला सोडवण्यासाठीच आली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शौर्याला ऊर्जाची फूस नाहीये. तर शौर्याला जे काही कळालं आहे त्यानंतर शौर्याने तुझ्या बाबतीत असा निर्णय घेतलाय. आपण शौर्याशी याविषयी नंतर बोलू, आधी तुला सोडवण्यासाठी मी काहीतरी करते. कुमुदिनीने लगेचच आपल्याकडील काही पेपर्स त्या 3 स्टार इन्स्पेक्टरच्या हातात टेकवलेले असतात. ते पेपर पाहून लगेचच आपण पाहतोय 3 स्टारने आपल्या हवालदाराला आदेश दिलेले असतात की हर्षवर्धन जहागीरदार सरांना तात्काळ सोडवण्यात यावं. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनला सोडवलेलं असतं आणि हर्षवर्धन बाहेर येऊन तिथे असलेल्या इन्स्पेक्टरला चांगला झापत असतो.
कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन याला बोलण्यात काहीच अर्थ नाहीये, यांचेही हात बांधले गेले होते, यांना वरून सांगण्यात आलं होतं, त्यामुळे तू यांना काही बोलू नको, चल तू आता माझ्याबरोबर, असं म्हणून कुमुदिनीने आता विषय भरकटवलेला असतो आणि मग हर्षवर्धन आईसाहेबांबरोबर घरी आलेला असतो. घरातच हॉलमध्ये ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात आणि दारातून आत येणाऱ्या हर्षवर्धनला पाहून शौर्य चेकाळतो. ओ, तुम्ही या घरामध्ये एंट्री घेतलीत कशी? कोणी सोडलं तुम्हाला? त्यावेळेला हर्षवर्धनला एका झटक्यात बोलणाऱ्या शौर्याला कुमुदिनीने शांत केलेलं असतं. कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, शहाणपणा कमी कर, कोणाशी कसं बोलावं अजून कळत नाहीये का तुला? त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, या माणसाला या घरामध्ये स्थान नाही. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, तुझं तोंड बघ आधी आरशात. या घराचे वासे उभं करताना हर्षवर्धनने घाम गाळलाय आणि त्याच हर्षवर्धनला तू घरातून बाहेर काढण्यासाठी बोलतोयस. लक्षात ठेव, हर्षवर्धनचं डोकं फिरलं ना तर मात्र मी काही करू शकत नाही. असं म्हटल्यानंतर आता ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सरांना प्लीज शौर्य काही बोलू नकोस, नाहीतर या घरातून तुझी हकलपट्टी होऊ शकते. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ऊर्जाला कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा, उगाचच गैरसमज करून घेऊ नको, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला आता एक बाजू समजून घ्यावी लागणार आहे की कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते पाणी नेमकं कशामुळे मुरतंय याचाही आपल्याला विचार करायला हवा. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, नेमकं काय करावं कसं करावं हेच हर्षवर्धनला कळत नसतं. हर्षवर्धन आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसतो, तेवढ्यात त्याला शिर्केचा फोन येतो. शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, अहो आहात कोणीकडे तुम्ही? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, वा शिर्के वा, तुमच्या समोरूनच मला पोलिसांनी पकडून नेलं. म्हणजे पोलीस काय माझी आरती करायला नेणार आहेत का? मला तुरुंगातच टाकणार ना? एकदाही मला भेटायला आला नाहीत किंवा मला सोडवण्याचा प्रयत्न केला नाहीत. त्यावर हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, अहो वकील साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्हाला सोडवण्याची काय गरज? आधी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आत कोण टाकणार? हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मला आतच राहावं लागलं होतं. या माझ्या मुलाने माझ्या विरोधात असं काहीतरी केलं होतं की काही तास तरी मला हात राहावं लागलं होतं. त्यावर शिर्के म्हणत असतो, माफ करा, मला जर आधीच माहिती असतं तर एक फोन फिरवला असता आणि तुम्हाला लगेचच बाहेर काढलं असतं. आता हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ते सगळं जाऊ दे, फोन का केलात हे सांगा. त्यावेळेला हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, अहो आपल्या प्रकरणाचं पुढे काय? विक्रांतचं लग्न लावायचं आहे ना पद्माशी? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आता थांबा थोडा वेळ, माझ्या डोक्याचा भुगा करू नका. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब मला सांगा, माझ्या मुलाचं लग्न तुम्ही आता पद्माशी लावताय, पण येत्या 1 वर्षानंतर तुम्ही तीर्थाशी लावणार आहात ना? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, माझी मुलगी काय रस्त्यावर पडली आहे का? येता जाता तुम्ही माझ्या मुलीच्या मागे आहात. शिर्के, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या त्या नालायक कार्ट्यासोबत मी माझ्या मुलीचं लग्न लावणार नाहीये. आणि पुन्हा जर तुम्ही माझ्या मुलीचं नाव तुमच्या मुलाच्या समोर काढलं किंवा तुमच्या तोंडून काढलं तर शिर्के, तुमच्या मागे दांडका घेऊन लागेन मी. आणि एवढा फटकवेन ना, कुठली बाजू सुजेल आणि कुठली नाही काही सांगता येत नाही. हे सगळं ऐकल्यावर शिर्केला चांगलाच घाम फुटतो. शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब प्लीज चिडू नका, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मला आता माफ करा. आणि अशातच हर्षवर्धनने शिर्केचा फोन ठेवलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेली विजया म्हणत असते, काय हो, काय चाललंय हे सगळं? तुमच्यासारखा प्रतिष्ठित वकील असा तुरुंगात जातो आणि त्याला सोडवण्यासाठी आईसाहेब जातात. अहो हे कधीपर्यंत चालायचं? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया गप्प बसा, माझं डोकं फिरेल अशी भाषा करू नको. त्यावेळेला विजया म्हणत असते, काय चुकीचं बोलली मी? अहो जरा तरी विचार करा, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची किती नाचक्की झाली. अहो जो तो तुम्हालाच बोलतोय की हा हर्षवर्धन दिसतो तसा नाहीये. अहो टीव्हीवर लागलेली न्यूज बघा, लोक तुम्हाला शिव्या घालतायत आणि तुमच्यासोबत आपल्या घराण्याची सुद्धा बदनामी होते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं लोकांचं काय घेऊन बसलीस तू? लोक आज गोड तर उद्या तिखट, परवा कडू बोलतील. लोकांचं एवढं मनावर घ्यायचं नसतं विजया. एक गोष्ट लक्षात ठेव, आपण काय आहोत हे येत्या काळामध्ये लोकांना दिसेल.
आणि लोक इतकी महत्वाची आहेत का ग? त्यावर विजय म्हणत असते जाऊ दे. तेवढ्यात ऊर्जा तिथे आलेली असते. ऊर्जा म्हणत असते जहागीरदार सर, माफ करा मला. खरंच मला तुम्हाला तुरुंगात टाकायचं नव्हतं, पण हे सगळं प्रकरण तुमच्या अंगलट तुमच्याच मुलाने आणलं, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर नाही तर माझ्यावर का चिडताय? तुम्ही त्याच्याशी अबोला धरा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो माझा मुलगा आहे तो, आणि माझ्या मुलाचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न तू केलास ऊर्जा, त्यामुळे मी तुला कधीच सोडणार नाही. आणि तू माझ्यामुळे अशा प्रकारची चूक करून बसलीस ना, आता तर बघ तुझी कशी काशी करतो मी. असं जेव्हा ऊर्जाला हर्षवर्धनने म्हटलेलं असतं, त्याच वेळेला कुमुदिनी तिथे असते. कुमुदिनी म्हणत असते हर्षवर्धन प्लीज ऊर्जाला नको नको ते बोलू नकोस, ऊर्जामुळेच तू सुटला आहेस. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनीला हर्षवर्धन म्हणत असतो आईसाहेब वेळ समजताय का मला? ही ऊर्जा पोलीस स्टेशनमध्ये आलीच नव्हती, मग कसं काय सुटलो मी? तुम्ही मला सोडवलात. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते मी सोडवलं, पण त्याआधी ऊर्जाने पोलीस स्टेशनमध्ये फोन केला की हर्षवर्धन सरांना सोडा, मी केस मागे घेते, म्हणून तू सुटलास, नाहीतर अजूनही रात्रभर तिथे सडत बसला असतास. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धनला आता खूपच ब्रेनवॉश झाल्यासारखं असतं आणि तो म्हणत असतो बाप रे, सगळं असं आहे. तर मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.